डिजिटल PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। प्रभाग क्रमांक 28 मध्ये शत्रुघ्न बापू काटे विरुद्ध विशाल जाधव यांची होणार चुरशीची लढत। बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांसमोर जाधवांची काय असेल रणनीती? प्रभाग 28 मधून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव यांची अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची लढत होणार असल्याचं चिन्ह दिसत आहे। संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराचं लक्ष लागलेल्या या लढतीबाबत डिजिटल PCMC न्यूजने इच्छुक उमेदवार विशाल जाधव यांची रोखठोक मुलाखत घेतली। जाणून घेऊया सविस्तर लढत कशा प्रकारे होणार असून इच्छुक उमेदवार विशाल जाधव कशा पद्धतीने आणि कोणती रणनीती आखणार आहेत ते। डिजिटल PCMC न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज जर पाहिलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत। प्रत्येक वॉर्डामध्ये आज प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची गर्दी ही पाहायला मिळते। अशामध्येच आज जर पाहिलं असे खूप काही वॉर्ड आहेत त्यामध्ये चुरशीच्या आणि महत्त्वाच्या लढती होणार आहेत। अशीच एक लढत वॉर्ड क्रमांक 28 मध्ये जे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहेत शत्रुघ्न काटे यांच्या विरुद्ध शरद पवार पक्षाचे ओबीसीचे शहराध्यक्ष विशाल जाधव यांची लढत होणार आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांची याविषयी रणनीती काय असणार आहे। नमस्कार, PCMC न्यूजमध्ये खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत। कारण तुम्ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची या ठिकाणी मुलाखत घेत आहेत। मी विशाल जाधव, माझं पदवीधरपर्यंत शिक्षण झालेलं आहे। 2012, 2017 आणि आता घातलेले 2026 अशा मी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत आहे। ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे, खरंच होणार आहे। कारण कुणबी या जातीच्या दाखल्यावर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे यांनी 2012, 2017 दोन्ही टायमाला ताटातलं पण आणि वाटीतलं पण म्हणजे ओबीसीच्या हिश्श्याचं पण खाल्लेलं आहे आणि वाटीतलं पण खाल्लेलं आहे। खऱ्या अर्थाने यंदाच्या वेळेस ज्या पद्धतीने ओबीसी आणि ह्या भागातला ओबीसी जागा झालेला आहे त्या पद्धतीने यंदा मला 100% ओबीसी म्हणून न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा आहे। यालाच धरून माझा एक दुसरा प्रश्न होता। आज जर पाहिलं केंद्रामध्ये राज्यामध्ये बीजेपीची सत्ता आहे आणि हे बीजेपीचे शहराध्यक्ष आहेत, तर यांना आपलं कशा प्रकारे आपण आव्हान देणार आहात? ही लढत कार्यकर्त्यांची लढत आहे। या लढतीमध्ये पक्षाचा कुठल्याही नेता हस्तक्षेप करत नाही। सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ही स्थानिक लोकांसाठी लढवायची कार्यकर्त्यांची एक इलेक्शन आहे। जर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, मग पिंपरी चिंचवड शहरामध्ये अजितदादा पवार त्यांच्या विरोधात का? जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन पुण्यात सांगतात आहे की आम्ही एकत्र लढणार नाही, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढू, आम्ही एकत्र लढलो तर तिसरा कोणातरी फायदा होईल। तुम्ही सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची निवडणूक आहे, परंतु ही जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। आणि जर भारतीय जनता पक्षाला कार्यकर्त्यांची काळजी असते तर या ठिकाणी सुद्धा महायुती म्हणून सामोरे गेले असते इलेक्शनला, या निवडणुकीला। परंतु त्यांना माहिती आहे की या ठिकाणी जर आपण एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल। याचाच अर्थ काय की हे पूर्ण 5 वर्ष निवडणुकीच्या ॲक्शन मोडमध्ये असतात। यांना रोज निवडणुका लावली तरी चालेल, कारण यांना कुठल्याही प्रकारे जनतेचा विचार करायचा नाहीये, ना शेतकऱ्यांचा विचार करायचा आहे, ना महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करायचा आहे। महाराष्ट्र यांनी लुटून खाल्लाय, कर्ज बाजारी केलाय। तशीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुद्धा जर भारतीय जनता पक्ष या ठिकाणी परत जर सत्तेत आला तर लुटून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, हे माझं ठाम मत आहे। म्हणून मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा विचार वारसा शिव फुले आंबेडकरांचा विचार वारसा घेऊन मतदारांपुढे चाललो आहे आणि 100% यावेळेस मला मतदार एक बहुजन चेहरा म्हणून आपलेपणा दाखवतील आणि मला मतदान करतील याचा मला ठाम विश्वास आहे।
नक्कीच अत्यंत महत्त्वाची आणि चुरशीची ठरणारी ही लढत, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. आपण पाहत आहात डिजिटल PCM जाधव मुकेश, पिंपरी चिंचवड. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.